श्री स्वामी समर्थ. श्री कृष्णाच्या अनुसार तुम्ही कोणाच्या भाग्याचे कमावता आणि खात असता विष्णू पुराणात सांगितले गेले आहे. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने चांगले काम केले आणि त्याच्या आयुष्यात काही चांगले घडले तर तो विचार करू लागतो की माझे भाग्य किती चांगले आहे. त्यात नक्कीच काहीतरी चांगले लिहिलेले आहे. दुसरीकडे काही उलटं झालं तर तो विचार करू लागतो की माझ्या नशिबात असंच आहे आणि त्यात काहीतरी चुकीचं लिहिलं आहे. याच दुनियेत काही माणसं अशी असतात की ज्यांना कधी कधी वाटतं की आपण कोणाच्या भाग्याचं खात आहोत. चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर. लक्षात घ्या की याबद्दल अधिक चांगले समजावून सांगण्यासाठी आपल्या पुराणात एक कथा लिहिली आहे. ही एका वेळेची बाब आहे. देवर्षी नारदजी स्वर्गात गेले. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि मग ते म्हणू लागले की प्रभू, तुमचा पृथ्वीवरील प्रभाव आता कमी होत आहे. धर्माचे पालन करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळत नाहीत. तोच माणूस जो पाप करतो तो चांगले जीवन जगत आहे. नारदजींचे हे शब्द ऐकून श्री हरी हसले आणि म्हणाले, देवर्षी, असे काही नाही आहे. जे काही घडते ते नशिबानेच घडते. परमेश्वराचे उत्तर लक्षपूर्वक ऐकून देवर्षी म्हणाले, मी स्वतः हे सर्व बघून येत आहे. जिथे पापींना चांगले फळ मिळत असते तिथे चांगले काम करून धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना वाईट आणि दुःखाचा काळ पाहावा लागतो. देवाने नारदांना अडवले आणि म्हटले, बरं, अशी कोणती घटना आहे ती तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा नारदजी म्हणाले की आता मी फक्त एक वनातून येत आहे तर तिथे ती एक गाय दलदलीत अडकली होती, जिला वाचवायला कोणीच नव्हते. पण नंतर एक चोर तिथून जात होता आणि गाय अडकलेली पाहूनही तो थांबला नाही आणि त्याहीपेक्षा त्याने त्यावर पाऊल ठेवले आणि पाणथळ जमीन पार केली आणि पुढे निघून गेला. पुढे गेल्यावर चोराला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी दिसली आणि या उलट काही वेळाने एक वृद्ध साधू तिथून जात होता. त्यांनी त्या गायीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. संपूर्ण शरीराच्या शक्तीचा वापर करून त्यांनी गाय वाचवली. पण मी पाहिले की गायीला दलदलीतून बाहेर काढल्यावर तो साधू पुढे गेला आणि स्वतः खड्ड्यात पडला. आता तुम्हीच सांगा, हा कुठला आणि कसला न्याय आहे. नारदजींचे हे शब्द ऐकून भगवान विष्णू बोलले, जे झाले ते योग्यच झाले. गायीवर पाय ठेवून पळून गेलेला चोर त्याच्या नशिबी एक मोठा जॅकपॉट होता, पण त्यामुळे त्याला फक्त काहीच नाणे मिळाली. त्या साधूला खड्ड्यात पडावे लागले कारण त्याच्या नशिबात मृत्यू लिहिला होता. पण गाय वाचवल्याने त्याचे पुण्य वाढले आणि त्याचा मृत्यू एका किरकोळ दुखापतीत बदलला. म्हणूनच हे नारद, माणसाचे भाग्य त्याच्या कर्माने ठरवले जाते. माणसाने आपले काम करत राहावे कारण नशीब त्याच्या कर्मानेच बदलू शकते. आता मित्रांनो, याशिवाय आपल्या धर्मग्रंथात आणखी एक कथा वाचायला मिळते. एक दिवस एक व्यक्तीने पंडितजींना विचारले, माझे भाग्य कसे आहे आणि माझ्या नशिबात किती पैसे आहेत. पंडितजींनी त्यांची कुंडली पाहिली आणि सांगितले की तुझ्या नशिबात रोज 50 रुपये आहेत. पंडितजींचे म्हणणे ऐकून त्या माणसाला फारसा आनंद झाला नाही. पण जेव्हा एवढ्या पैशातून त्याच्या गरजा पूर्ण होत होत्या तेव्हा त्याने फारसा विचार केला नाही. असेच बरेच दिवस गेले. मग एक दिवस त्याच्या मित्राने त्याला सांगितले की तुझा साधेपणा आणि उदात्त विचार
पाहून मी तुझ्यावर खूप प्रभावित झालो आहे आणि मला माझ्या बहिणीचे लग्न तुझ्याशी करायचे आहे. मित्राचे म्हणणे ऐकून तो माणूस म्हणाला, माझी रोजची कमाई फक्त 50 रुपये आहे. त्यामुळे तुझ्या बहिणीला या मिळकतीत आयुष्य घालवावे लागेल. हे तुम्ही ध्यानात ठेवावे. मित्र म्हणाला, काही हरकत नाही, मला हे नाते मान्य आहे. त्यानंतर दोघांनी लग्न केले. अचानक पुढच्या काही दिवसात त्याच माणसाचे उत्पन्न दिवसाला 300 रुपये झाले. त्यानंतर ते पंडितजीकडे गेले आणि म्हणाले, देवाने माझ्या नशिबात फक्त 50 रुपये लिहिले होते, पण आता मी रोज 300 रुपये कमावतो. यावेळी त्या माणसामध्ये थोडासा अहंकारही दिसत होता. पंडितजी हसले आणि म्हणाले, तुमचं नुकतंच कोणासोबत नातं किंवा लग्न झालं आहे का? तो माणूस होय म्हणाला, झालं तर आहे. तेव्हा पंडितजी म्हणाले की बाकीचे पैसे तुम्हाला त्यांच्या नशिबाने मिळत आहेत. काही दिवसांनी त्याची पत्नी गरोदर राहिली. काही दिवसातच त्याचे उत्पन्न 300 वरून 500 पर्यंत वाढले. आता तो माणूस तो देवावर विश्वास ठेवणारा होता, म्हणून तो पुन्हा पंडितजीकडे गेला आणि विचारू लागला की माझे उत्पन्न आता इतके कसे वाढले? मी काही गुन्हा तर करत नाही ना? त्या माणसाचे म्हणणे ऐकून पंडितजींनी त्याला सांगितले की ही कमाई त्याची पत्नी आणि मुलाच्या नशिबामुळे वाढली आहे. म्हणूनच काळजी करण्यासारखे काही नाही. पंडितजींनी पुढे सांगितले की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भाग्याची मिळते. नशिबामुळेच त्याच्या घरात संपत्ती येते. पण जर एखाद्या माणसाला गर्व असेल की आपण ते कमावले आहे आणि सर्व काही त्याच्यामुळेच आहे, तर तो त्याच्या मूर्खपणापेक्षा आणखी काही नाही. हिंदू धर्मात पूजा, पठण आणि धार्मिक कार्यक्रम पूर्ण विधीने केले जातात. म्हणूनच जर तुमचा आमच्या धार्मिक ग्रंथावर विश्वास असेल तर कधीही पैशाचा गर्व करू नका. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात